का फिल्टरिंग बरोबर करतं मार्केट. म्हणजे काय होतं की म्हणजे 4 वर्ष एखाद्या ठिकाणी तुम्हाला काहीही मिळत नाहीये, जेव्हा की तुम्ही लॉसच लॉस करताय, तर मोठा लॉस करून बसतात. सो स्वतःच हे नुकसान करण्यासारखं आहे. नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज मी एका व्यक्तींना भेटले आणि त्यांच्याशी बोलता बोलता त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की त्यांचा एक फ्रेंड आहे की जे ऑटोमेटेड ट्रेडिंग करतात आणि त्या फ्रेंडनी त्यांना ॲक्च्युली त्यांचे P&L दाखवले किंवा ॲक्च्युली सगळ्या पोझिशन्स कशा ग्रीन आहेत हे दाखवलं आणि रोज ते कशा पद्धतीने प्रॉफिट करतात ऑटोमेटेड सॉफ्टवेअर वापरून आणि ऑटोमेटेड सॉफ्टवेअर सेट करून. तर अशा पद्धतीने ते खूप इन्स्पायर्ड झाले होते की जर का ट्रेडिंगमध्ये असं रोज प्रॉफिट होत असेल तर मग ट्रेडिंग करायला काहीच हरकत नाही आहे. सो तिथे खरी सुरू झाली त्यांची कुठेतरी एक ट्रेडर बनण्याची इच्छा. आणि मग ते मला असं म्हणाले की तुम्ही मला शिकवाल का ट्रेडिंग? जर का रोज 500,000 रुपये जरी मिळत असतील तरी मग किती चांगलं असेल की रोज मला छोटं छोटं कॅपिटल लावून आणि छोटी छोटी अमाऊंट मी गेन करून मी चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकतो. सो इथे खरं तर खूप महत्त्वाचं आहे ही गोष्ट सगळ्या जगासमोर येणं आणि सगळ्यांसमोर येणं. म्हणूनच मी ह्या टॉपिकवरती आज व्हिडिओ बनवू इच्छिते. सो गोष्ट कशी आहे की अशी खूप साऱ्या लोकांची जर्नी सुरू होते की युजली दुसऱ्याचं काहीतरी बघतात की त्या दिवशी त्यांनी खूप मोठा प्रॉफिट केलेला आहे. एखाद्या दिवशी एखाद्या ट्रेडरचा प्रॉफिट होऊ शकतो मोठा किंवा एखाद्याची खूप सक्सेसफुल ट्रेडिंगची जर्नी बघून ॲक्च्युली मग एखाद्याला असं वाटणं की मी सुद्धा एक ट्रेडर बनावं किंवा मी सुद्धा हे ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे. सो हे वाटणं काही चुकीचं नाही आहे, पण ॲक्च्युली त्याच्या मागे जे प्रत्येकाला असं वाटतं की रोज जर मी 500,000 रुपये जर कमवायला लागले किंवा कमवायला लागलो तर किती छान होईल. पण खरंच असं होऊ शकतं का हो की ट्रेडिंग हे असं काही प्रोफेशन आहे का की जिथे तुम्ही रेग्युलर इन्कम जनरेट करू शकता? सो द फॅक्ट इज की जे सत्य ज्याला आपण म्हणतो की सत्य नेहमी कटू असतं, तर ते सत्य असं आहे की रोज पैसे कमवण्याची गॅरंटी ट्रेडिंगमध्ये नसते. ठीक आहे. सो असं कुठलाही ट्रेडर नाहीये, असा कुठलाही व्यक्ती नाहीये की जो ट्रेडिंगमध्ये रोज पैसे कमवतो, म्हणजे रोज प्रॉफिट कमवतो. सो बेसिकली जर का तुम्ही ह्या उद्देशाने ट्रेडिंगमध्ये उतरला असाल की मला रोज पैसे कमवायचे, तर हे कधीही ट्रेडिंगमध्ये शक्य नाहीये. ट्रेडिंग हे सुद्धा तितक्याच दर्जाचं एक इंडिव्हिज्युअल आणि प्रॉपर प्रोफेशन आहे जितकं की एक डॉक्टर, इंजिनियर, सॉफ्टवेअर, IT पर्सन किंवा अजून कोणतंही CA, CS कुठलंही प्रोफेशन घ्या, ते प्रोफेशन जसे खूप सिरियस आहेत तसंच एक ट्रेडर बनणं हे सुद्धा प्रोफेशन तितकंच सिरियस आहे. अभ्यासक्रमाची गोष्ट कराल तर ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक वास्ट टॉपिक आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की जेव्हा आपल्याला PhD करायची असते किंवा एखाद्या गोष्टीमध्ये खूप एक्सपर्टीज निर्माण करायचे असतात, तेव्हा जसं आपल्याला त्याचा इन डेप्थ स्टडी करायला लागतो, तसं ट्रेडिंगमध्ये सुद्धा जो काही तुमचा आवडीचा इंडिकेटर आहे किंवा जी तुमची स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप इन डेप्थ स्टडी करायला लागतो. सो स्टडी हा सगळीकडे आहे आणि म्हणूनच हे एक सिरियस प्रोफेशन आहे. हे फक्त अशा पद्धतीने दाखवलं जातं किंवा अशा पद्धतीने फ्लॅशी केलं जातं की ते समोरच्या माणसाला अट्रॅक्ट करतं आणि असेच नवीन नवीन लोक जोडले जातात, नवीन नवीन ट्रेडर एंट्री करतात आणि एंटर केल्यानंतर ॲक्च्युअल जेव्हा ट्रेडिंग करायची वेळ येते तेव्हा कळतं की अरे जे आपण समजलेलो ते हे नाही आहे. बरोबर आहे ना? आणि मग तिथून सगळं काही प्रॉब्लेम सुरू होतो, फ्रस्ट्रेशन सुरू होतं. मग ते रिव्हेंज ट्रेडिंग सुरू होतं आणि अनेक जे काही सिरीज ऑफ प्रॉब्लेम्स आहेत, ठीक आहे, की रिव्हेंज ट्रेडिंग म्हणा, फोमो म्हणा, ग्रीड म्हणा, ही सगळी तिथून ॲक्च्युली सुरुवात होते कारण की आपण एक रॉंग एक्सपेक्टेशन ठेवून मार्केटमध्ये आलेलो असतो. सो इथे मला ही क्लॅरिटी द्यायची आहे सगळ्यांना की असे कुठलेही रॉंग एक्सपेक्टेशन बेसिकली जे आउटकमला धरून आहेत. आउटकम म्हणजे काय? प्रॉफिट लॉस म्हणजे मनीला धरून जे काही आहे,
ऑब्विसली मनी रिलेटेडच असणार आहे, कारण की आउटकम इज मनी रिलेटेड, राईट? सो त्याच्यामुळे आउटकमला धरून जर तुम्ही ती एक्सपेक्टेशन ठेवून मार्केटमध्ये येत असाल तर प्लीज असं करू नका. तुम्ही पूर्णतः ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि आपल्या चॅनलवरती काही व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत, जसं की मार्केटमध्ये उडी मारण्याआधी हे जरूर लक्षात घ्या किंवा हा व्हिडिओ नक्की बघा. आणि अशा रिलेटेड अनेक गोष्ट म्हणजे जे काही बिगिनर आहेत, ठीक आहे, की ज्यांना मार्केट शिकायचं आहे, मार्केट शिकायची इच्छा आहे, सुरुवात करायची इच्छा आहे, ऍक्च्युली ही खूप चांगली गोष्ट आहे, बरोबर आहे. पण रॉंग एक्सपेक्टेशननी तुम्ही आलात तर मग तुम्हाला जास्त स्ट्रगल तिथे होतो आणि मग त्याच्यानंतर काय होतं माहितीये का, फिल्टरिंग बरोबर करतं मार्केट. म्हणजे काय होतं की असे रॉंग एक्सपेक्टेशन वाले पण लोक येतात, ज्यांना ऍक्च्युली सिरियस इंटरेस्ट आहे ते पण येतात, आणि मग पुढे फक्त सिरियस इंटरेस्ट जे कन्सिस्टंटली इम्प्रोवाइज करतायत, कन्सिस्टंटली काम करतायत, तेच लोक फक्त पुढे जातात, आणि जे रॉंग एक्सपेक्टेशन घेऊन आलेले आहेत ते मार्केट कुठेतरी बाहेर काढतं. म्हणजे काय, तर त्यांना अशा प्रकारे फटके बसतात, अशा प्रकारे त्यांना लॉसेस होतात की कुठेतरी ते हे सगळं क्विट करतात आणि ते खूप मोठा लॉस करून बसतात. सो स्वतःच हे नुकसान करण्यासारखं आहे. सो आपल्या चॅनेलवरती जे काही इवन माझी जर्नी सुद्धा मी अपलोड केलेली आहे. सो एखाद्याला जर इंटरेस्ट असेल तर त्यांनी ती जर्नीचा व्हिडिओ सुद्धा बघावा, आणि त्याचबरोबर हे सायकोलॉजी रिलेटेड जे काही किंवा ॲज अ बिगिनर तुम्ही काय करायला पाहिजे, एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे की 4 वर्ष झाली तरीही प्रॉफिट नाही. सो तिथे ऍक्च्युली काय स्ट्रगल असतो, ठीक आहे, म्हणजे 4 वर्ष एखाद्या ठिकाणी तुम्हाला काहीही मिळत नाहीये, जेव्हा की तुम्ही लॉसच लॉस करताय, तर हे किती डिफिकल्ट आहे तिथे तुम्ही सस्टेन करणं, आणि तिथे तुम्हाला सस्टेन करण्यासाठी तुम्हाला आसपासचं काय सपोर्ट लागतो आणि ऍक्च्युली तुमच्या मनाचा किती मोठा निर्धार लागतो तिथे, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत, तर ते व्हिडिओज नक्की बघा. आणि जर का तुमच्या सर्कलमध्ये कोणी असं असेल की जे ट्रेडिंग सुरू करू इच्छितं, तर आणि जर तुम्हाला हे व्हिडिओज खरोखर टू द पॉइंट आणि व्यवस्थित वाटत असतील तर हे व्हिडिओज तुम्ही तुमच्या सर्कलमध्ये सुद्धा पाठवा, कारण की हे एज्युकेशनल व्हिडिओज आहेत, प्युअर एज्युकेशन आहे, हे जेन्युइन एज्युकेशन आहे, जे माझ्या एक्सपिरियन्समधून आलेलं आहे, ठीक आहे. कोणाचं दुसऱ्याचा एक्सपिरियन्स किंवा कुठलाही टेक्निकल भाग नाही आहे, सो कोणीही हे समजू शकतं, ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही इतरांना सुद्धा हेल्प करू शकता, तुम्ही स्वतः सुद्धा जाऊन ते पुन्हा व्हिडिओ बघू शकता. सो आय थिंक आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, कमेंट करून नक्की कळवा की ही स्टोरी तुमच्याशी किंवा तुमच्या आसपास कोणाशी रिलेट करते का. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच अँड बाय.